सोलापूरमधील पंढरपूरमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे. 24 वर्षीय रिक्षा चालक रोहित कोरे याचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये रेल्वे रुळावरती आढळला होता आणि त्याचा एक पाय त्याच्या घरातील त्याच्या मावशीच्या घराच्या दारावरती अडकवण्यात आला होता. सुरुवातीला सर्वांना असं वाटलं होतं की हा एक दुर्दैवी आणि अपघाती मृत्यू आहे. परंतु त्याच्या आईने, मावशीने आणि गावातील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनंतर असं उघडकीस झालेलं आहे की हा सर्व एक रचलेला कट होता. त्याच्या आईने दिलेल्या माहितीनुसार सोमवारच्या रात्री 15 जूनच्या रात्री रोहित कोरे याचा त्याच्या मित्रांशी काही वाद झाला होता. हे दारू प्यायला बसले होते. त्यानंतर रोहित घरी आला होता. काही वेळानंतर त्याचे मित्र घरी आले होते आणि रोहितला घरातून बाहेर घेऊन गेले होते. रोहितने त्याच्या आईला पूर्वीच एक कल्पना दिली होती की यांच्यासोबत माझी भांडणं होऊ शकतात. रोहितला ती मुलं त्याच्याबरोबर घेऊन गेली आणि त्यानंतर रोहित कोरे पुन्हा घरीच परतला नव्हता. त्याच्या आईने माहिती दिल्यानुसार तो केव्हाही त्या रेल्वे रुळाकडे, रेल्वे पटरीकडे गेलेला नव्हता आणि त्याच ठिकाणी त्याचा मृतदेह आढळला होता. त्याच्या आईने आणि मावशीने आणि ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी पोलिसांकडे अशी मागणी केलेली आहे की रोहित कोरे याच्याबरोबर ती कांबळे आणि त्याचा एक मित्र या दोघांनी मिळून हे सर्व कट कारस्थान केलेलं आहे आणि त्या दोघांनी त्याच्यावरती खुनाचा आरोप केलेला आहे. सुरुवातीला वाटणाऱ्या या अपघाती मृत्यूनंतर जे काही उघडकीस आलेलं आहे, या सर्व घटनेनंतर पंढरपूर हादरून गेलेलं आहे. रोहित कोरे बरोबर घडलेली ही घटना म्हणजे माणुसकीचा, विकृतीचा कळस असल्याचं बोललं जाते, कारण की छिन्नविछिन्न अवस्थेत आढळलेला मृतदेह आणि त्यानंतर त्याचा एक पाय, एका पायाचा तुकडा त्याच्याच मावशीच्या घरी दरवाजाला अडकवलेला मिळाला होता. पोलीस आता या घटनेचा तपास करत असून या सर्व घटनेमध्ये कोणी काही केलं होतं का आणि हा सर्व एक कट होता का आणि याची हत्या झाली आहे का, या सर्व घटनेचा तपास करत आहेत.